कशा आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. आतापर्यंत जेही काही मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहे त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी घराशी रिलेटेडच काहीतरी सांगितलेलं आहे आणि मी हे सुद्धा सांगितलेलं आहे की माझे जे कामं आहे तर मी हे प्रत्येक भागामध्ये प्रत्येक दिवसामध्ये डिवाईड करते. आज मी तुमच्यासोबत अशा कोणत्याच मोटिवेशनल व्हिडिओबद्दल बोलणार नाही आहे. मी फक्त माझं जे रुटीन आहे ते तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. आता सकाळचे वाजले असतील 11:30 आणि जी काही आपली सगळी घरामधली बेसिक कामे असतात तर ती सगळी कामे माझी आटोपलेली होती. म्हणजे सकाळी अद्विक स्कूलमध्ये गेला तर त्याचा टिफिन वगैरे झाला आणि माझे मिस्टरसुद्धा जेवण करून गेलेले होते ड्युटीवरती आणि आता मीच होती. बाकी मग गॅसचा ओटा वगैरे आवरून झालेला होता. भांडेसुद्धा माझे वॉश करून झालेले होते आणि कपडे पण मशीनला लावून दिलेले होते. सगळी कामे आटोपलेली होती आणि माझ्याकडे थोडा वेळ बाकी होता. जनरली काय करते की या वेळामध्ये मी काही रीड वगैरे करत असते. बट आज म्हटलं की आणखी अद्विकला यायला 1 तास टाईम होता, 1.5 तास. कारण पहिले मागच्या वर्षी त्याची जी स्कूल आहे ती 12:30पर्यंत होती. बट यावर्षी त्याचा जो टाईम आहे तो एक्सटेंड झाला आणि यावर्षी त्याची स्कूल 1:30 वाजेपर्यंत असते. सो मग थोडा जो नंतरचा वेळ असतो 1 तास तर तो मला मिळतो. त्यामुळे मग त्या वेळामध्ये मी काही बाकी माझे काम जे असतात तर ते करू शकते. कारण तो स्कूलवरून आल्यानंतर मग काय होतं की मला त्याला जेवण भरवून द्यावं लागतं आणि काही ज्या गोष्टी आहेत ज्या त्याच्या खूप जास्त आवडीच्या आहे तर तो त्या हाताने खातो. तर सगळ्यात पहिले क्लिनिंगची सुरुवात केली मी ती म्हणजे हॉलपासून. आणि तुमच्याशी तर मी बऱ्याचदा शेअर केलेलंच आहे की मी एक सोल्युशन बनवत असते की त्या सोल्युशननी सगळी क्लिनिंग करत असते आणि कधीकधी मी कोलिनचासुद्धा यूज करते. बट आता मी एवढ्यात कोलिन हे स्किपच केलेलं आहे. कारण हे जे सोल्युशन आहे याला कुठलाही खर्च लागत नाही आणि खूप छान क्लीन होऊन जातं. त्यामुळे मग मी या बॉटलमध्ये थोडं आपला व्हिनेगर आणि थोडा सोडा आणि थोडं विम लिक्विड ॲड करून त्यांनीच क्लीन करत असते. असं म्हणतात की घरातले जे आपले कोपरे असतात तर ते नेहमी आपण नीट आणि क्लीन ठेवले पाहिजे. कारण याच ठिकाणी आपल्या घरामधली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ते साचल्या जाते असं म्हटलं जातं. म्हणून नेहमीच मी जे काही घरातले माझे कोपरे आहे ते थोडेफार तरी डेकोरेट केले आहे. डेकोरेट म्हणजे मी नेहमी ते क्लीन करत असते. जसं या कॉर्नरमध्ये मी हा एक स्टूल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती छान मस्त एक पॉट ठेवलेला आहे आणि हा जो स्टूल आहे मी हा ॲमेझॉनवरून घेतलेला आहे आणि जास्त काही कॉस्टली नाही आहे. बट खूप छान लुक क्रिएट होतो एक हॉलचा. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीवरती ना रोज धूळ जमा होतो. कारण रोडवरती घर असल्यामुळं म्हणजे धूळ हा होतोच जमा. आता हे जे मिरर्स आहे तर हे पण छान मस्त या लिक्विडनी जर मी स्वच्छ केले तर छान मस्त चकाकतात. नाहीतर मग त्याच्यावरती पण धूळ हा जमा होतोच आणि रोज रोज काही एवढं क्लीन करणं पॉसिबल नसतं. तसं मी जेव्हा झाडू मारत असते तेव्हा तो हलकासा टी व्ही युनिटवरून कापड फिरवत असते. बट दर 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड मी अशी क्लिनिंग करत असते आणि जास्त वेळ असा लागत नाही. हार्डली मला हे सगळं करायला अर्धा तास वगैरे लागला असतील. तर या फ्रेम्ससुद्धा मी सोफ्याच्या वरती लावलेले आहे आणि त्याच कॉर्नरमध्ये मी या फ्रेम्स लावलेल्या आहे. जेवढा घरामध्ये वस्तू कमी तेवढं जास्त छान लूक क्रिएट होतो आणि तेवढा जास्त आपलं जे काम आहे ते हलकं होतं. तर म्हणून मी मिनिमल गोष्टी ठेवलेल्या आहे. टी व्ही युनिटवरतीसुद्धा पहिले मी ठेवल्या होत्या बऱ्याच अशा काही काही शोपीस. बट जास्त धूळ होत होता आणि क्लिनिंगमध्ये पण प्रॉब्लेम जात होता. म्हणून काही काही छोट्या मोठ्याच गोष्टी मी ठेवलेल्या आहे आणि सगळं जे टी व्ही युनिट आहे बघा किती आता छान दिसत आहे क्लीन केल्यानंतर. जर आपण खूप दिवस जर ते तसंच ठेवलं तर खूप जास्त धूळ जमा होतो आणि त्याचं जे चकाकी आहे ते सुद्धा निघून जाते. त्याच्यामुळं माझं हे चालू असतं 2 दिवसाआड. आता या रूममध्ये हे जे इथे टेबल आहे स्टडी टेबल तर याच्यावरती पण बराच धूळ जमा होतो. जरी त्याच्यावरती काही मी पसारा वगैरे केलेला नसेल कारण माझं चालू असतं की जिथली वस्तू मी त्या जागेवर ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. थोडा जरी वेळ असला तरी मी त्या वेळेमध्ये चालता फिरता एक घरामध्ये चक्कर मारला की ज्या वस्तू मला इकडे तिकडे झालेल्या दिसल्या त्या मी जागच्या जागेवर ठेवते. त्यामुळे काय होतं
की माझ्या घरामध्ये असा खूप जास्त पसारा होत नाही, कारण मला ही हॅबिट मी लावून घेतलेली आहे. आणि एकदा जर आपण कोणती हॅबिट लावली ना, तर त्याची आपल्याला सवयच होऊन जाते आणि आपल्याला काही एवढं वाटत नाही त्या कामाबद्दल. त्याच्यामुळं या छोट्या छोट्या हॅबिट्सनी मी माझं काम सोपी करत असते. आता हा जो पूर्ण टेबल आहे हा मी त्याच सोल्युशनने छान मस्त क्लीन करून घेतला. आणि इथे सुद्धा मी पहिले भरपूर अशी पुस्तकं ठेवलेली होती, तर आता मी ना ते सेग्रिगेट केलेले आहे, कारण खूप जास्त पसारा दिसत होता. त्याच्यामुळे मी मिनिमलच माझे जे बुक्स आहे नेहमीच्या वापरातले तर ते ठेवलेले आहे. आणि या रूममध्ये अद्विकचे सगळे जे खेळणे वगैरे असतात, सायकल्स वगैरे असतात त्यासुद्धा असतात. आणि हा कोपरासुद्धा त्याच रूमचा आहे. मी असं छान मस्त या ज्या फ्रेम्स आहे या ॲमेझॉनवरूनच घेतलेल्या होत्या. आणि मुलांच्या रूममध्ये खूप छान दिसतात या फ्रेम्स. आणि याच्यावरती काही मोटिवेशनल थॉट्ससुद्धा लिहिलेले आहे, जे आपल्याला इन्स्पायर करतात. आणि तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला कळलंच असेल की ही जी एक मोठं जे कबड आहे तर हे मी किचनमधलं आम्ही इकडे शिफ्ट केलेलं आहे. कारण नुकतंच असं किचनचं फर्निचर आम्ही केलं आणि मग या ज्या गोष्टी आहेत तर या पूर्णपणेच काढून घ्यायच्या होत्या. म्हणजे जर आपण याला मोडून जर त्यांना यूज करायला सांगितलं असतं तर ते यूजमध्ये आलं नसतं. त्याच्यामुळं मग ते पुन्हा पूर्णच्या पूर्णच कबड काढायचं होतं. म्हणून त्यांच्याकडून आम्ही पूर्ण कबड जसंच्या तसं काढून त्या रूममध्ये शिफ्ट केलं. आणि त्या कबडमध्ये मी जनरली सगळ्या ज्या काही एक्स्ट्राच्या बेडशीट आहे किंवा मग रेग्युलर यूजमधल्या ज्या बेडशीट्स आहे आणि जे काही आपले ब्लँकेट्स असतात तर ते पाहुण्यांसाठीचे, त्यानंतर जे काही एक्स्ट्राचे नॅपकिन्स आहे कोणाला द्यायसाठी, जे काही आपल्याला ब्लाऊज पीस वगैरे लागतात तर ते सगळं मी त्या कबडमध्ये ठेवलेलं आहे. आणि वरतं जे तुम्हाला दिसलं तर त्या ठिकाणी मी छान मस्त छोटे छोटे जे बॉक्स असतात त्याच्यामध्ये प्रत्येक वस्तू सेग्रिगेट करून ठेवलेले आहे. मी नक्की तुमच्याशी त्या ज्या कबडचा टूर आहे तर तो नक्की देणार. त्यानंतर मग त्या रूमचं सगळं फर्निचर क्लिनिंग झाल्यानंतर मी बेडरूममध्ये आले. आणि बेडरूममध्ये तर हा साईड टेबल आहे तर याच्यावरती पण धूळ होतोच. आणि एक छान वुडनचा ट्रे ठेवलेला आहे. आणि त्या ज्या ट्रेमध्ये मी एक फ्रेम ठेवलेली आहे. ॲक्च्युली ही जी फ्रेम आहे ही हॉलमधली फ्रेम आहे, या 3च्या सेटमधली. बट त्याचं स्टिकिंग निघालं आणि त्याच्यामुळं मग मी हे सध्या इथे ठेवून दिलेली आहे. आणि त्याचं स्टिकिंग लावून पुन्हा आपण ती वॉलला लावू शकतो, तर तो काही मुहूर्त अजूनपर्यंत आलेला नाही. त्यानंतर मग जे बेडरूममधलं सगळं जे काही फर्निचर आहे तर ते सुद्धा मी याच सोल्युशनने सगळं क्लीन करून घेतलं. मिररसुद्धा खूप छान क्लीन होतो याने आणि कोलिंगची सुद्धा गरज पडत नाही. आणि मस्त छान सगळं जे फर्निचर आहे बेडरूमचं ते सुद्धा छान क्लीन करून घेतलं. आता हा जो कॉर्नर आहे तर या ठिकाणी सुद्धा मी एक स्टूल ठेवलेले आहे. आणि एक ते माझी बॉटल होती जिचं जे लीड आहे तर ते खराब झालेलं होतं, म्हणून मी ॲज अ फ्लावर पॉट म्हणून त्याला यूज केलं. आणि त्याच्यामधलं जे काही प्लांटर दिसत आहे तर ते आर्टिफिशियल आहे. ॲक्च्युली ते एकच सेट होता, त्याला मी 2 भागामध्ये डिवाईड करून एक हॉलमध्ये ठेवलं आणि या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर बघू शकता आता रूम किती छान क्लीन अशी दिसत आहे. असं म्हणतात की ज्या काही तुटलेल्या गोष्टी असतात किंवा मग खराब झालेल्या वस्तू असतात, जुनी भांडी, भंगार असं जे सामान असतं तर हे घरात ठेवू नये. याच्यामुळं घरामध्ये लक्ष्मी येत नाही असं म्हटलं जातं. आणि आपण जर वरच्यावर जर गोष्टी सेग्रिगेट करत गेलो ना तर घरामध्ये पसाराच होत नाही. आणि आपल्या सगळ्यांना अशी सवय असते की आपण फक्त वस्तू साठवत जातो आणि त्याचा यूज मात्र काहीच नसतो. प्रत्येक क्लिनिंगच्या वेळी त्या वस्तू आपण बाहेर काढतो, क्लीन करतो आणि पुन्हा तशाच ठेवून देतो. याने फक्त आपल्या घरामधली जागा व्यापते आणि पसारा होतो. त्याच्यामुळं ज्या वस्तू जुन्या आहे किंवा मग ज्या वस्तू आपल्या वापरातल्या नाही तर त्या वस्तू चांगल्या असेल तर कोणाला डोनेट करा आणि जर खराब झालेल्या असेल तर फेकून द्या. हीच एक ट्रिक आहे की जे आपल्या घरामधला पसारा कमी करतो. तर बघा तुम्ही हा जो पॅसेज आहे इथे आम्ही हे जे फर्निचर लावलेलं आहे बॉक्सेस तर हे सुद्धा मी किचनमधलंच इकडे शिफ्ट केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मी सगळ्या ज्या क्लिनिंगच्या वस्तू आहे, नॅपकिन्स वगैरे आहे, एक्स्ट्राचं जे कॉस्मेटिकचं सामान आहे तर ते ठेवते. तर छान मस्त घर वगैरे झाडून घेतलं. तर इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.